नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार बोलत आहे. मित्रांनो, आपल्याला पैसे कमवण्यासाठी एज्युकेशन मिळतं, आपण शिक्षण घेतो, सगळे आपल्याला पैसे कमवण्याचे मार्ग दाखवतात. परंतु कसा खर्च करायचा आणि पैशाचं प्लॅनिंग कसं करायचं हे कुठंही शिकवलं जात नाही. आणि त्याच्यामुळे लोक काम करून पैसे कमवूनसुद्धा प्रगती व्हावी तशी होत नाही किंवा लोक गरीब राहतात. कारण जसं आपण पैसे कमवायला स्किल घेतो, नॉलेज घेतो, शिक्षण घेतो, डिप्लोमा करतो, कोर्स करतो, आपल्याला बरेच लोक पैसे कसे कमवायचे, कुठला व्यवसाय करायचा हे शिकवलं जातं. परंतु त्याच दुसऱ्या साईडला ते पैसे कसे वापरायचे, पैशाचं शास्त्र आणि त्याचं प्लॅनिंग हे कुणीही शिकवत नाही. त्याच्यामुळे कमवले जातात पैसे, परंतु शेवटी जगण्यासाठी सुद्धा पैसे राहत नाही. त्यामुळं आश्रमाची संख्या वाढत आहे आणि सध्याचा काळ हे बदलत असल्यामुळे कुणीही बऱ्याच व्यक्ती आपल्या आईवडिलांना सांभाळत नाही. त्यासाठी आश्रमाची संख्या वाढत आहे. हा पुरावा आहे. मित्रांनो, पैसे कमवण्यासोबत ते कसे वापरायचे, कसे वाढवायचे हे कळालं पाहिजे आणि खर्चावर नियंत्रण असलं पाहिजे. आत्ताच्या काळात खर्चावर नियंत्रण नाही. पैसे नसतानासुद्धा कर्ज काढून खर्च केले जातात आणि पैसे बचत करायचं दुर्लक्ष केलं जातं. त्याच्यामुळेच पैशाचा कमतरता तुटवडा भासतो आणि शेवटी मग एक दिवस पैसे कमवायचं वय पण संपतं. असं बऱ्याच जणांच्या आयुष्यात घडतं. त्यामुळे भविष्याकडे लक्ष दिलं पाहिजे, पैशाची बचत केली पाहिजे आणि पैशाची बचत अशा ठिकाणी केली पाहिजे की जे परत मिळतील. बऱ्याच ठिकाणी काय होतं, पतपेढ्या, कोऑपरेटिव्ह बँका काही अशा बंद पडतात आणि पैसे भरलेले मिळत नाहीत आणि पैसे कमवूनसुद्धा माणसाला आर्थिक अडचण येते, गरिबी येते. मित्रांनो, LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था, इथं आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, कारण हा प्लॅन बंद होणार आहे. त्याचं कारण आहे 8% व्याज बचत खात्यावर कुणी देत नाही. बचत खात्यावर लोन देत नाही कुणी. बचत खात्यावर मिळणारं व्याज हे टॅक्सेबल असतं आणि बचत खात्यावर इन्शुरन्स कुणी देत नाही. ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी LIC ऑफ इंडियाचा आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन लवकरात लवकर घ्या, कारण हा प्लॅन बंद होणार आहे. कारण कुठल्याही संस्थेला 8% व्याज 100 वर्षे द्यायचं परवडणार नाही आणि वाढत्या वयासोबत इन्शुरन्स वाढत असतो. वाढत्या वयासोबत इन्शुरन्स मिळत नाही आणि प्रीमियम न भरता इथे इन्शुरन्स वाढतो आणि आपण भरलेले पैसे पण वाढतात. असं कुठेही घडत नाही. बँकेत इंटरेस्ट घेतल्यावर मुदल राहतं, परंतु इथं मुदल पण वाढतं आणि इंटरेस्ट पण मिळतो. अधिक माहितीसाठी फोन करा.